हॅलो नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज येत ना मला सोफ्यावरच्या ज्या बेडशीट आहेत ना तर त्या चेंज करायच्या होत्या, पण म्हटलं त्या इतकं काही जास्त अजून तरी खराब नाही झालेल्या, म्हणून मग मी काय केलं पुन्हा त्या झटकून वगैरे घेऊन बेडशीट जी आहे तर ती सोफ्यावरती अंथरून घेतली. तसं तर मग म्हटलं जर जास्तीच्या खराब झालेल्या असतील तर म्हटलं चेंज करूयात, पण इतकं असं फारसं काही वाटत नव्हतं, म्हणून म्हटलं चला अजून 2-3 दिवस जे आहे तर त्या तशाच राहू देत आणि त्यानंतर मग म्हटलं आपण बेडशीट जे आहे तर ते चेंज करूयात. तर आता जीविकाचे एक्झाम तर आता अजून सध्या चालू आहे, त्याच्यामुळे सध्या आहेत ना मी क्लिनिंगचं काहीच जे आहे ते काढत नाही आहे. कारण की कसं होतं तिचे एक्झाम आहे तर मग अभ्यास वगैरे घ्यावा लागतो आणि मग एकदा क्लिनिंगचं कामाला सुरुवात केली ना तर मग दुपारी 1-2 पर्यंत सहज आपलं ते काम जे आहे ते सुरू राहतं. आणि एकतर क्लिनिंगचं कामामुळे आपण इतके जास्त दमून जातो ना की क्लिनिंग केल्यानंतर नाहीत ना असं वाटतं की थोड्या वेळ आपण आरामच करावा. त्याच्यामुळे मग म्हटलं आता तिचे जोपर्यंत एक्झाम होत नाही आहेत ना तोपर्यंत म्हटलं आपण असं काहीच क्लिनिंगचं जे आहे ते काढायचं नाही. जेवढं आपल्याला जमेल तेवढंच आपण थोडं थोडं जे आहे ते डस्टिंग करून जे आहे तर ते घ्यायचं. आता जेवढं मला जमेल ना रोजच्या रोज तेवढं तर सगळं डस्टिंग वगैरे मी करूनच घेत असते. पण सध्या आहेत ना इतकं उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि इतकं कडक उन्हाळा आहे आणि त्याच्यात येत ना वारं सुद्धा इतकं सुटतं ना की कितीही साफसफाई केली ना तरी सुद्धा घरामध्ये धूळ ही येतेच येते. तर आता सोफे वगैरे झटकून घेतले आणि त्यानंतर मग म्हटलं जीविकाचा हा जो ट्रॅम्पोलिन आहे तर म्हटलं त्याच्या खालचं सुद्धा झाडून वगैरे घेऊयात. आता येत ना तिला खरं तर बाहेर ऊन खूप आहे, त्याच्यामुळे मग घरामध्ये तिला खेळायचं म्हटलं ना तर हे बरं पडतं. आणि तिने ना तिचं असं एक छोटंसं घरच यामध्ये तयार केलेलं आहे. यामध्ये ना सगळं तिने तिच्या मनासारखं ठेवलेलं आहे, म्हणजे जे काही तिला हवं आहे ते सगळं तिने यामध्येच ठेवलेलं आहे. आणि आम्ही सुद्धा जास्त काही मग ते इकडचं तिकडं वगैरे करत नाही, कारण की कसं ती स्कूलवरून आल्यानंतर मग अभ्यास वगैरे केला की मग बराचसा वेळ ती यामध्येच खेळत असते. मग तिचं खेळणं वगैरे सुरू झालं की मग 2-3 तास ती सहज या ट्रॅम्पोलिनमध्ये जे आहे ना ते खेळत असते. मग बाहेर इतकं जास्त ऊन आहे ना की मुलांना बाहेर काढावंसं असं वाटतच नाही. मग संध्याकाळच्याच वेळी डायरेक्ट ती बाहेर निघते. एकतर आपल्यालाच इतकं जास्त ऊन लागतंय म्हटल्यावरती मुलांना तर काही विचारायलाच नको. त्याच्यामुळे ना या ट्रॅम्पोलिनचा आहेत ना खूप जास्त फायदा जो आहे ना तर तो होतोय. म्हणजे ना बाहेर खेळायला जायचं म्हटलं ना तरी सुद्धा तिला सुद्धा नको वाटतं, कारण की यामध्येच तिला खूप जास्त करमून जाते. आणि आपल्या डोळ्यासमोर सुद्धा मुलं खेळत असली तर मग आपल्याला सुद्धा जास्त काही काळजी नसते. आता यामध्ये ना बराचसा पसारा हा आहे तिचा, पण तरी सुद्धा असं वाटतं की ठीक आहे एक वेळेस पसारा केला ना तरी सुद्धा चालेल, पण बाहेर जाऊन उन्हामध्ये खेळण्यापेक्षा, आजारी पडण्यापेक्षा त्याच्यामध्ये मग परत त्यांनाच त्रास होणार. त्याच्यासोबत पालक म्हटलं की आपल्याला सुद्धा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो, कारण की मुलं जर आजारी पडली ना तर मग येत ना त्यांच्याबरोबर आपलं सुद्धा खूप जास्त स्ट्रगल असतं. त्याच्यापेक्षा मग असं वाटतं की पसारा केला तरी सुद्धा चालेल, पण घरामध्येच जे आहे ते तिने खेळावं. आता मग इथे बेडशीट वगैरे सुद्धा चेंज करून घेतलेली होती. म्हटलं आता मशीन लावायची आहे तर म्हटलं चला बेडशीट आधी चेंज करून घेऊयात आणि त्यानंतर मग म्हटलं आपल्या बाकीच्या कामांना लागूयात. आता घरातील कामांमध्ये असं स्वतःला गुंतवून घेतलं किंवा मग माझं काही यूट्यूबचं काम असतं ते जर करण्यात मी बिझी राहिले ना तर मग इतर गोष्टींकडे जास्त काही लक्ष जात नाही. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणीने ना स्वतःला कामांमध्ये असं गुंतवून ठेवलं ना तर मग त्यांना डोक्यामध्ये जे आहेत ना तर ते निगेटिव्ह विचार वगैरे येत नाहीत, किंवा पूर्ण दिवस जो आहे ना तर तो आपण असं काही ना काहीतरी करत राहिलं ना तर आपलं मन गुंतून राहतं. नाहीतर मग सतत आपल्या मनामध्ये इकडचे तिकडचे विचार येत राहतात. त्याच्यामुळे एकतर स्ट्रेस वाढतो, शिवाय नको त्या गोष्टी डोक्यामध्ये येतात. ज्या गोष्टी नाही येत त्या सुद्धा आपल्याला भासायला सुरुवात होते आणि मग त्याचे साईड इफेक्ट हे आपल्या बॉडीवरती, शरीरावरती, आपल्या आयुष्यावरती, आपल्या आजूबाजूच्या माणसांसोबत आपण जसा वेळ घालवतो तर त्यासोबत सुद्धा त्याचे वाईट परिणाम जे आहेत ते दिसायला लागतात. त्यापेक्षा मग असं वाटतं की दिवसभर आपण असं स्वतःला कामामध्ये गुंतवून ठेवलं ना तर बरं पडतं. आता यूट्यूब सुरू केल्यापासून येत ना माझा बराचसा वेळ येत ना हा घरातील कामांमध्ये तर माझा वेळ जातच होता, पण यूट्यूब सुरू केल्यापासून एक गोष्ट होतीये की बराचसा
बराचसा वेळ जो माझ्याकडे रिकामा होता त्या वेळेमध्ये मग मी एडिटिंग करणं, व्हॉईस ओव्हर करणं किंवा मग अजून काही नवीन शेअर करता येईल, स्पेशली गृहिणींसाठी मी नवीन व्हिडिओज कसे बनवू शकते, तर या सगळ्या गोष्टींमध्ये ना माझा बराचसा वेळ जातो. आणि मग असं नको ते विचार करायला किंवा डोक्यामध्ये नको ते विचार यायला अजिबातच माझ्याकडे वेळ नसतो आणि पूर्ण दिवस हा माझा असाच बिझी असतो. त्यामुळे दिवस कधी येतो आणि कधी जातो याचं काही मला भानच राहत नाही. पण असं वाटतं की चला ठीक आहे, रिकामं बसण्यापेक्षा किंवा मोबाईलमध्ये काहीतरी स्क्रोल करत व्हिडिओज पाहत बसण्यापेक्षा हे काम कधीही चांगलं. तर मग आता इथे थोडीशी या बेडरूमची सुद्धा साफसफाई जी आहे तर ती करून घेतली आणि त्यानंतर मग म्हटलं आता सगळ्यात शेवटी घरं वगैरे जी आहे ती झाडून घेऊयात. आता सकाळच्या पारी सगळी घरं वगैरे झाडून घेतली ना तर बरं पडतं आणि देवपूजा करायच्या आधी मग घरं वगैरे झाडून घेतलं की घरातील जे वातावरण आहे तर ते सुद्धा फ्रेश होऊन जातं. आता सकाळची घरं सकाळी झाडून घेतली ना तर मग मला असं वाटतं की घरातील वातावरण सुद्धा तितकंच जास्त छान आणि प्रसन्न राहतं. अगदी 12-12, 1-1 वाजेपर्यंत जर आपण घरामध्ये झाडूच नाही मारला ना तर मला असं वाटतं की घरातील वातावरण सुद्धा तशाच पद्धतीचं आळसल्यावानीच असतं. त्यामुळे सकाळी उठून फ्रेश अशी सुरुवात केली, घरातील कामांना छान अशी जोमाने सुरुवात केली ना तर कामं सुद्धा पटकन आवरतात आणि आपल्याला सुद्धा जास्त असं थकल्यासारखं किंवा कामाचा खूप जास्त कंटाळा आल्यासारखं आपल्याला सुद्धा वाटत नाही. तर आता बरीचशी कामं जी आहेत तर ती माझी आवरून झालेली होती. आता भाजी काय करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. म्हणजे रोज एखादी भाजी वगैरे आपण बनवली ना तर मग दुसऱ्या दिवशी काय बनवायचं हा प्रश्न आदल्याच दिवशी पडतो. आता कधी-कधी असं होतं की घरामध्ये आहेत ना भाजीलाच काही नसतं आणि मग काय करायचं हाच प्रश्न प्रत्येकीला पडतो. तर आज आहेत ना माझ्याकडे कोबी थोडीशी शिल्लक होती. म्हटलं चला कोबीची भाजी बनवूयात. आता दररोज तर काही वेगवेगळं बनवणं शक्य होत नाही, पण जेवढ्या काही भाज्या वगैरे अवेलेबल असतात ना तर त्यामध्येच काहीतरी बनवायचं असा माझा प्रयत्न असतो. तर इथे आहेत ना या लोखंडाच्या कढईमध्येच मग मी भाजी वगैरे जे आहे तर ते बनवायला घेते. आणि सध्या तरी आहेत ना म्हणजे ही लोखंडाची कढई आहेत ना माझी खूप जास्त फेवरेट झालेली आहे. म्हणजे कोणतीही भाजी करायची म्हटलं ना तरीसुद्धा आहेत ना मला यामध्येच करायची असते. म्हणजे अगदी छोटीशीच कढई आहे पण तरीसुद्धा त्यामध्येच मावेल इतकी भाजी मी बनवत असते आणि ती सगळ्यांना पुरेशी सुद्धा होते. म्हणजे आहेत ना नवीन वस्तू आपण एखादी घेतली ना तर असं म्हणतात ना की एखादी नवीन वस्तू घेतली की आपल्याला तिची खूप हौस असते किंवा मग जोपर्यंत आपण त्याचा वापर करत नाही, जोपर्यंत ती वापरून जुनी होत नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये भाजी वगैरे बनवणं किंवा एखादी गोष्ट जर आपल्यासाठी नवीन असेल ना तर जोपर्यंत आपलं मन भरत नाही ना तोपर्यंत आपण त्या गोष्टीचा उपभोग हा घेतच राहतो. आता जसं की ही नवीनच कढई आहे त्याच्यामुळे आता माझं असं होतं की कितीदा मी यामध्ये स्वयंपाक करू आणि काय काय करू असं मला होतं. तर आता इथे मग भाजी वगैरे बनवून झाली तोपर्यंत म्हटलं चला भांडी वगैरे जी आहे ती सुद्धा क्लीन करून घेऊयात. आणि आज आहेत ना मला बागेमध्ये जाऊन कैऱ्या वगैरे सुद्धा तोडून आणायच्या होत्या कारण की आमच्या इथे आहेत ना आंब्याची झाडं वगैरे आहेत. तर आता जीविका स्कूलवरून आलेली होती तर मग तिलाच घेऊन मी निघालेले होते आणि ऊन तर तुम्ही बघू शकता इतकं कडक होतं ना म्हणजे 12:30चाच टायमिंग होता. ती नुकतीच स्कूलवरून आलेली होती. तर म्हटलं नंतर ना खूप जास्त कडक ऊन पडेल तर म्हटलं चला त्याआधी आपण जे आहे तर ते जाऊन येऊयात. आणि इतकं जास्त ऊन लागत होतं ना की काही विचारायलाच नको. आता तिला घेऊन मी मागे तर गेलेले होते आणि इथे बघू शकता तुम्ही इथे आमच्या आंब्याची झाडं आहेत आणि त्या पुढेत ना इथे आम्ही अशी मका लावलेली आहे गुरांसाठी. कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे त्यांचे खायचे हाल व्हायला नको म्हणून मग इथेच आम्ही लावलेली आहेत मका. आता जोपर्यंत उन्हाळा जाईल ना तोपर्यंत आमच्या गुरांना आहेत ना ही मका पुरेशी होईल. आता खरं तर कैऱ्या तोडायला आलो होतो पण कुठून सुरुवात करावी आणि कुठे नाही तेच आम्हाला कळत नव्हतं. म्हणजे ना इतकी जास्त मोठी मका झाली होती ना की त्यामध्ये जावं कसं ते समजत नव्हतं. आणि मग पहिल्यांदा तर एका झाडापाशी गेलेलो होतो तिथे तर काही आम्हाला काढायचं जमलं नाही म्हणून म्हटलं चला थोडंसं आपण पुढे जाऊयात. आणि मग म्हटलं इथून निघते का पाहावं. आता आत जायची तर मला खूपच जास्त भीती वाटत होती पण जीविकाने थोडंसं धाडस केलं आणि ती आतमध्ये गेली. आता आतमध्ये ती गेली खरं पण तिला सुद्धा येत ना डेअरिंगच होत नव्हती पुढे जायची. पण बघा हौस किती तिला. म्हणजे जमत तर तिला ते नव्हतं जमणार पण तरी सुद्धा हौस तिला इतकी जास्त होती ना की काय विचारायलाच नको. शेवटी ती आतमध्ये गेली, निम्म्यापर्यंतच गेली आणि लगेचच रिटर्न आली. आता आहेत ना इथे मी पाहिलं तर कोणत्याच झाडाला आहेत ना मोठी कैरी अशी अजिबातच नव्हती. म्हणजे ज्या साईडने आम्ही आलो होतो ना तिथे तर अजिबातच नव्हती. आता मी तिला आहेत ना खूप जास्त नको नको म्हणत होते की चल आपण रिटर्न जाऊयात म्हणून पण ती काही ऐकतच नव्हती. तिचं असं होतं की नाही यार आजच तोडून न्यायच्यात. आता तिला जमत तर तिला ते नव्हतं पण तरी सुद्धा तिचं चाललेलं होतं की आपण नाही 1-2 काढूयात. आता हौस तिला खूप जास्त आहे पण तिला ते काही जमणार नव्हतं. शेवटी मग म्हटलं चल आपण दुसरीकडे पाहूयात. मग कशीबशी ती बाहेर निघाली आणि व्हिडिओ शूट करायच्या नादात येत ना बऱ्याचदा आम्ही दोघे 1-2दा पडलो सुद्धा असतो खाली. कारण की बांधावरून चालायचं होतं. त्यानंतर ना आम्ही आतमध्ये आलो. कंपाऊंडच्या आतमध्ये सुद्धा एक झाड आहे आणि आता बघा हिला इथे सुद्धा झाडावरती चढायचं होतं. आता झाडावर चढता तर तिला काही येत नव्हतं पण तरी सुद्धा तिचं चाललेलं होतं की नाही मी चढणार. म्हणजे किती तिला तो कॉन्फिडन्स होता.
शेवटी बराच वेळ प्रयत्न केला तिने, पण शेवटपर्यंत काही ती झाडावर चढू शकली नाही. कारण की झाडावरती आहेत ना मधमाशांचं पोळ होतं. म्हणून मग शेवटी मीच तिला ओरडले आणि मग परत घरी घेऊन आले. तर शेवटपर्यंत आम्हाला काही कैऱ्या सापडल्याच नाहीत. कारण की त्या आम्हाला काही दिसतच नव्हत्या आणि मग जेव्हा घरामध्ये आलो तेव्हा खिडकीतून आम्हाला इतक्या जास्त कैऱ्या दिसत होत्या, की असं वाटत होतं की आपण या साईडने का पाहिलं नाही. तर म्हटलं चला असो बघूयात. दुसऱ्या दिवशी म्हटलं जाऊन आपण घेऊन येऊयात. आता 4-5 वाजलेले होते म्हणून म्हटलं चला आधी घरं वगैरे झाडून घेऊयात आणि त्यानंतर मग म्हटलं आपल्या रुटीनला सुरुवात करूयात. तर आता सगळ्यात आधी आहेत ना मग संध्याकाळची वेळ झालेली होती म्हणून आधी देवासमोर दिवा, अगरबत्ती वगैरे लावून घेतलं आणि मग मी माझ्या कामांना सुरुवात केली. आता संध्याकाळचा स्वयंपाक मला करायचा होता, तर मग त्याचीच तयारी माझी सुरू होती. तर जीविकाला आहेत ना डोसे खायचे होते म्हणून मग आधी तिच्यासाठी डोसे वगैरे बनवून दिले आणि मग म्हटलं संध्याकाळचं भाजी भाकरीचं जे आहे तर ते म्हटलं काहीतरी पाहूयात की आज काय बनवायचं. तर चला असो आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.